नमस्कार, मी स्नेहलता राजेंद्र जाधव. पोटभर जेवा या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचे स्वागत करते. या चॅनलवर मी घरगुती पद्धतीचे खाद्यपदार्थ साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवण्याची प्रक्रिया सांगते. चला तर मग आपण वळूया रेसिपीकडे. अंडा एक असा पदार्थ आहे, त्यापासून आपण अनेक प्रकारच्या रेसिपी करू शकतो. जसे की अंड्याची भुर्जी, अंड्याचा ऑमलेट, अंड्याची भाजी, अंडा मसाला, अंड्याचा रस्सा, अंडा बिर्याणी, अशा अनेक प्रकारच्या रेसिपीज अंड्याच्या बनवू शकतो. त्यांपैकीच मी आज बनवणार आहे अंडा मसाला. त्यासाठी मी इथे 6 अंडी घेतलेली आहे. 6 अंड्याच्या प्रमाणानुसार 2 चम्मच घरगुती मसाला, अर्धा चम्मच गरम मसाला, पाव चम्मच हळद, चवीनुसार मीठ, मुठभर कोथिंबीर, 1 टॅमॅटो, 2 कांदे, पाव वाटी सुकं खोबरं, 20-25 लसणाच्या पाकळ्या, थोडासा कढीपत्ता व तेल, तसेच 2-3 ओल्या मिरच्या. सर्व साहित्य सांगून झालेलं आहे. वळूया आता आपण अंडा मसाला करायला. त्यासाठी सर्वप्रथम फास्ट गॅसवरती जाळी ठेवून त्याच्यावरती खोबरं भाजून घ्यायचं. चांगल्या प्रकारे खोबऱ्याची वाटी भाजून घेतल्यानंतर कांदा थोडासा ठेचून तो सुद्धा जाळीवर ठेवून भाजून घ्यायचा. चांगल्या प्रकारे दोन्ही कांदे भाजून झाल्यानंतर थोड्याशा मिरच्या सुद्धा भाजून घ्यायच्या. हे पहा, अशा प्रकारे मी हे सर्व साहित्य भाजून घेतलेलं आहे. आता हे सर्व भाजलेले सामान मिक्सरमध्ये घ्यायचे. तसेच त्याच्यामध्ये लसूण व कोथिंबीर सुद्धा टाकून घ्यायची व याची बारीक पेस्ट करून घ्यायची. ही बघा, अशा प्रकारे बारीक पेस्ट करून घ्यायची. त्याच्यानंतर फास्ट गॅसवरती एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचे. तेल गरम करून झाल्यानंतर त्या तेलामध्ये बारीक कापलेला टॅमॅटो टाकून घ्यायचा. 1-2 मिनिटे टॅमॅटो हलवून घ्यायचे. तर मीठ सुद्धा टाकून घ्यायचं व पुन्हा टॅमॅटो हलवत राहायचा. 1-2 मिनिटे टॅमॅटो हलवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पाने टाकायची व गॅस कमीवर घ्यायचा आणि त्याच्यामध्ये घरगुती मसाला, गरम मसाला, मीठ व हळद टाकून घ्यायची व मिश्रण चांगल्या प्रकारे एकत्रित करून घ्यायचे. हे सर्व मिश्रण कमी गॅसवरती चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचे व त्याच्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक केलेले वाटण टाकून घ्यायचे आणि फास्ट गॅसवरती सर्व मिश्रण एकत्रित करायचे. दोन 3 मिनिटे चांगल्या प्रकारे हलवल्यानंतर गॅस कमीवरती घ्यायचा व झाकण ठेवून वाफ येण्यासाठी मिश्रण ठेवून द्यायचे. 2-3 मिनिटांनी वाफ धरल्यानंतर झाकण काढून गॅस फास्ट करायचा व थोडंसं पाणी टाकून घ्यायचं व लगेचच गॅस कमी करून पुन्हा वाफ येण्यासाठी थोडा वेळ झाकून ठेवायचं. या दरम्यान आपण उकडलेल्या अंड्यांना थोडासा काप मारून घेऊया, जेणेकरून मसाला आतपर्यंत जाईल. हे पहा, इथे आता आपला अंडा मसाला तयार झालेला आहे. काप दिलेल्या अंड्यांना आता आपण मसाल्यामध्ये टाकून घेऊया. मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे अंडी हलवून घ्यायची आणि वाफ येण्यासाठी झाकण लावून ठेवून द्यायचे. दोन 3 मिनिटं कमी गॅसवरती वाफ देऊन झाल्यानंतर झाकण काढायचे व गॅस बंद करून टाकायचा. तयार झालेली आहे आता आपली अंडा मसाल्याची रेसिपी. बघा आता कसा अंडा मसाला आपला तराट दिसतोय. एकदम मसालेदार व मस्त
चमचमीत रेसिपी तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की बनवा आणि पोटभर जेवा। एन्जॉय। रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये कळवा। व्हिडिओला लाईक करा, रेसिपी आपल्या फॅमिलीमध्ये शेअर करा आणि पुढे येणाऱ्या नवनवीन रेसिपी शिकण्यासाठी पोटभर जेवा या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत काळजी घ्या। बाय बाय।